कोकण इज नॉट जस्ट अबाउट बीचेस. इकडली मंदिरं सुद्धा खूप छान आहेत. हाय, मी आहे चिनू अँड वेलकम टू द डे 2 सिरीज ऑफ चिनू चालली कोकणात. आज आम्ही नागाव पासून स्टार्ट करून मुरुडला हॉल्ट घेणार आहोत. मी आले चौल इथल्या रामेश्वर मंदिरात. हे शंकराचं मंदिर आहे आणि सकाळ सकाळी इथे खूप पीसफुल आणि पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. सो राईट नाव मी आले आहे रेवदंडा फोर्टला. हा फोर्ट ऍक्च्युली पोर्तुगीजने बांधलेला अराउंड 15th सेंचुरी आणि नंतर मराठासने कॉन्कर पण केला होता. या फोर्टची बॉर्डर आहे समुद्रासोबत. सो बाजूलाच रेवदंडा बीच सुद्धा आहे. तर तिकडे पण जाणार आहोत आम्ही. होय, काय बघतोय? इसको किधर तो देखेला लगता है. हे वाला ना? हाँ. अरे खूप सारे मराठी सॉंग्स आहेत त्याची शूटिंग झाले तिकडे. त्यामुळे तुला लक्षात राहिलं असेल ते. हाय, सो राईट नाव मी आली आहे रेवदंडा बीचला. खूप छान बीच आहे. अगदी जास्त गर्दी पण नाहीये. मे बी मी सकाळच्या टायमाला आली असेल म्हणून पण असेल. आणि तिकडे समोरच दिसतंय तिकडे तो कोर्लई फोर्ट आहे त्या साईडला. राईट नाव मी आहे काशीद बीचला. ऍक्च्युली आमचा स्टे आज मुरुड पर्यंत होता. सो काशीद वॉज नॉट इन टू अवर आयटिनरी. पण इकडनं जेव्हा पास झालं तेव्हा मला कळलं की इकडे व्हाईट सँड बीच आहे. आणि मला आणि संकल्प टू बी ऑनेस्ट व्हाईट सँड बीचेस खूप आवडतात. हे बघा, आणि इकडे खूप सेफ आहे. म्हणजे लोक मस्तपैकी स्विमिंग करतात आणि खूप मोठा बीच आहे. लाईक व्हाईट सँड बीचेस आर वन ऑफ द बेस्ट बीच. आय लव्ह इट. दुपारचं लंच मात्र मुरुड इथल्या फेमस पाटील खानावळीत झालं. आम्ही आलो आहोत आज आमच्या स्टेला. ही आमची गाडी आहे आणि ह्या तिकडे समोर बीच दिसतो. दिस इज वेअर वी आर स्टेइंग टुडे. अगदी समोरच असं मस्त बीच आहे. आय थिंक सो तो पद्मदुर्ग आहे समोर. सो राईट नाव आता इव्हनिंग झालंय, मस्त रेस्ट केलंय आणि आता आम्ही चाललोय बीचवरती वॉक करण्यासाठी. बघू, जर वाटलं तर तिकडेच काहीतरी खाऊयात. चला. सो जनरली आम्ही लवकर डिनर करणं प्रिफर करतो, पण इकडे खूपच लवकर झालं आणि इकडे जेवणात तसं काही ऑप्शन नाहीये. त्यामुळे आम्ही भुर्जी पाव खातोय. मस्त जस्ट सनसेट झालं, समोर समुद्र आहे आणि इकडे भुर्जी पाव. सो असं आम्ही आज आमचा सेकंड डे एंड केला.